आजची बैठक अध्यक्षांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची आणि पक्षाला आणि कामाला दिशा देण्याच्या संबंधीची स्पष्टता यावी या हेतून बोलवली. अनेकांनी या ठिकाणी त्यांची मतं मांडली, सल्ला दिला, काही गोष्टीच्या संबंधीची स्पष्टता हवी अशा प्रकारची भूमिका घेतली. ज्यांच्यावर काही विभागांची जबाबदारी आहे त्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये काय प्रत्यक्ष करण्याचं काम केलं याचं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं. काही विभागाची माहिती अद्याप काही सविस्तर झाली नाही. विशेषतः जयराव गायकवाड बघतात त्या विभागाची माहिती, सामाजिक कल्याण विभागाची ही काही आपल्या पुढे आली नाही. आदिवासींच्यात काय चाललंय त्याच्याबद्दलची माहिती आली नाही. यानंतरच्या बैठकीमध्ये त्याचा आढावा सोयीचा आपल्याला घ्यावा लागेल. जे चाललंय चांगलं त्याला प्रोत्साहित करावं लागेल, कमतरता असेल त्या ठिकाणी दुरुस्ती करावं लागेल. मला स्वतःला असं वाटतं की जे अनेकांनी या ठिकाणी बोलून दाखवलं की सत्तेत नाही, व्यक्तिगत माझा सार्वजनिक जीवनातला अनुभव आहे की सत्तेत नसतो त्यावेळेला मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो. काही चिंता नसते. फारशी काही लोकांची तातडीने काम करण्याची अपेक्षा आपल्याकडे नसते. जाऊन मार्गदर्शन करायचं, टीका टिप्पणी करायची. जसं अगदीच कोणते रावतसिंग पंडित असतील तर टोप्या उडवायच्या आदिवासीच्या लोकांच्या. हे सगळं काम आपण विरोधी पक्षात असतानाच करू शकतो, सत्तेवर असताना करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. या सवन कालखंडामध्ये आपली जमेची बाजू कोणती असते तर आपण प्रामाणिकपणानं अधिक संपर्क साधण्याच्या संबंधीची भूमिका समाजाची आणि सगळ्या घटकांची जर केली तर तो आपला ठेवा बँक क्रेडिट तयार होत असते. आणि मग या सत्ता नसतानाच्या काळामध्ये थोडंसं अधिक फिरलं पाहिजे, अधिक लोकांच्याशी बोललं पाहिजे. आत्ता सांगत होते आपले गफारबाई या ठिकाणी किंवा मी काल जळगावला होतो, रात्री 3 वाजता उतरलो. सकाळी सुटल्याच्या नंतर मग काही कार्यक्रम संपून औरंगाबादला आलो, औरंगाबादचा कार्यक्रम संपून मुंबईला आलो, पुण्याला आलो. ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यामध्ये समाधान मिळतं. त्याचं कारण असं आहे की तो समज रेल्वेचा प्रवासमध्ये साधारणतः नागपूरला जाणारी गाडी म्हणजे आमदारांचीच गाडी असते. आणि त्यामुळं भीतीला मी बसल्याच्या नंतर प्रत्येक स्टेशनला कोणतरी यायला लागलं. म्हणजे नागपूरचे आमदार आले, नंतर वर्ध्याचे 2-3 आमदार आले, त्याच्यानंतर यवतमाळचे 2 आले. आणि प्रत्येक जण आपल्या जिल्ह्यात काय स्थिती आहे, कसं चाललेलं आहे, पीक पाण्याची काय परिस्थिती याचं चित्रण सांगत होते. आणि असा करत करत 3 वाजता मी कधी जळगावला पोहोचले मला कळले. किंवा रस्त्याने प्रवास करत असताना लोक मिळतात, काही ठिकाणी थांबवतात, पीक पाण्याची परिस्थिती पाहता येते, विकास कसा झालेला पाहता येते. आपल्याकडे सत्ता होती त्या काळात आपण काही प्रकल्प हातामध्ये घेतले होते, ते कसे राबवले हे बघण्याची संधी मिळते. आणि म्हणून सत्ता नसतानाच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला जाणून घेता येतात आणि लोकांची सुसंवाद ठेवल्याच्यामुळं एक प्रकारची आपुलकी सुद्धा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची आणि आपली होती याचा पक्षाला, संघटनेला फार फायदा होत असतो. आणि म्हणून हा काळ अधिक संपर्काच्या संबंधीचा काळ आहे. आणि तो संपर्क कोणाची तर सामान्य माणसाची. तर सत्तेमध्ये असताना सामान्य माणसाची किती संपर्क येतो हे प्रत्येकाने स्वतः विचार करून ठरवावं.
जर सामान्यांशी संपर्क राहिला नाही तर त्यांची किंमत त्याची मोजावी लागते. 1977ची निवडणूक झाली आणि मला आठवतंय की त्यावेळेला जनता पक्षाचा राज्य आला आणि साधारणतः मी ज्या भागात काम करत होतो तिथं माझ्याही विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार जो होता त्याचा हयात बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे ते 5,000 मतांनी मायनस झाले. मला धक्काच बसला कारण माझा मतदारसंघाशी संपर्क चांगला होता, काम होतं आणि आपला पराभव होईल असं कधी वाटलंच नाही. स्वतःचा तरी पराभव कधी झाला नाही, पण आपल्या खासदारच्या उमेदवाराला आपल्याच विधानसभेमध्ये एवढी मतं का कमी पडली मी फार अस्वस्थ होतो. नंतर ठरवलं की चौकशी करायची, पाहणी करायची. थोडेसे प्रमुख लोकांची बोलल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं विशेषतः जी गावं जिथं कमी पडली त्यावेळेला गाववार मतदान असायचं तर त्याची यादी मी घेतली आणि ठरवलं की त्या गावामध्ये जायचं, कोणाला बरोबर यायचं नाही, एकट्यानेच जायचं. जीप घ्यायची, स्वतः जीप चालवत जायचं आणि त्या गावामध्ये जाऊन का मतं कमी पडली याची चौकशी करायची. पहिल्याच गावामध्ये गेलो आणि गावाच्या बाहेर एक वडाचं झाड होतं, त्याच्या 15-20 मुलं खेळत बसलेली होती. मी जाऊन गाडी तिथं थांबवली, जाऊन त्याच्यात बसलो. काय झालं गावात, तुमच्या गावाची ही कामं सगळी झाली का? म्हणजे झाली. त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं ना, म्हणजे हो मतं का कमी पडली? मतं कमी पडली एकाने हळूच सांगितलं त्याचं काय सर, गावात तुमची गाडी आली की देशमुखाच्या घरावरच जाते, पाटलाच्या घरावरच जाते. तुम्हाला असं वाटतं की किंवा मोठा आहे गावचं, त्याचं गाव त्याच्या मागे. तर आम्ही सगळ्या पोरांनी ठरवलं की या निवडणुकीत गावायचं कोणाच्या मागं पोरायचं. आणि आम्ही सगळ्यांनी यावेळी ठरवलं तुमच्या निवडणुकीत काही गडबड होऊन देणार नाही, पण तुम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून निवड मोर्चाच्या घरी गाडी येऊन चालायची नाही, जर आमच्याशी संपर्क ठेवा तर परिस्थिती बदलेल. आणि तेवढ्यासाठी आम्ही हा उद्योग केला. ते सांगायचं तात्पर्य असं की हा माझाही अनुभव होता. त्यामुळं आपण या सध्याच्या कालखंडामध्ये ज्या घटकांच्याशी आपला सुसंवाद कमी पडला आणि कारण नसताना लोक गेले, तुम्ही काम करत असताना सुद्धा मतदार तुमच्यापासून बाजूला गेले, ते सांगण्याच्या संबंधीचं काम केलं पाहिजे. आणि विशेषतः हा लहान घटक आहे जो प्रस्थापितांच्यापासून दूर आहे, त्या सगळ्यांशी अधिक संपर्क साधण्याच्या संबंधीचा हा कालखंड आहे आणि त्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आता निवडणुका आल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या. पक्ष ठरवेल, तुम्ही सगळे बसून आपापल्या जिल्ह्यामध्ये ठरवा कुठं ॲडजस्टमेंट करायची का करायची नाही, कुणाची करायची का नाही, जिथं आपल्या ताकदीवर तुम्हाला गाजवायची, हे सगळे निकाल आपण बसून ठरवा. पण मी गेले काही दिवस असा विचार करतोय की या निवडणुकीत काही वेगळा विचार करावा का. आणि वेगळा विचार माझ्या डोक्यात असा आहे, म्हणजे तुम्हाला मान्य असेल तर आपण चर्चा करू, काय हा फायनल नाही. पण साधारणतः जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला 80 ते 85% उमेदवार तिशी आखले निवडायचे. एकदम व्यस्त त्या गावात जे काम करणारी चांगली मुलं दिसतात, शिकलेली दिसतात, लोकांचे संपर्क दिसतात, वेगवेगळ्या घटकांचे दिसतात. आपण नेहमीचे जे आपले प्रस्तावित नेते त्यांना सांगूया की आता दादा आपण या नव्या मुलांना संधी देऊन बघू, नवीन चेहरा. आणि खूपदा लोकांना नवीन चेहऱ्याची अपेक्षा असते. मग आपण सगळेजण काही लगेच राजकारणाचा माध्यम जात नाही किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला तुमच्यापैकी 70-80% लोक सुरक्षित सुद्धा मागणार नाही, कारण तुम्हाला त्या रस्त्यात जायचंच नाही. तुम्हाला विधानसभेत जायचं असेल, तुम्हाला लोकसभेत जायचं असेल, तुम्हाला आणखी जायचं असेल. आणि त्यामुळं ज्या जागा उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपण जर यंगर जनरेशन, नवीन लिडरशिप आणि एक असा मेसेज जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये की पार्टी सगळी तरुण मुला मुलींची
या पार्टीमध्ये तरुण मुलामुलींची तिथं त्यांना अधिक संधी दिलेली आणि हे कधी सरसकट करणं असं म्हणत नाही, पण अधिकात अधिक असं स्थान देण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्याला वेगळे निकाल येण्याची शक्यता